आष्टी तालुक्याचा अभिमान कुमारी मुद्रा मल्हारी जाधव राज्यात अव्वल सोशल मीडियापासून दूर राहून मिळवले घवघवीत यश। आष्टी तालुक्यातील कडा येथील श्रीराम विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी मुद्रा मल्हारी जाधव हिने इयत्ता 10वीच्या परीक्षेत तब्बल 99.60% गुण मिळवत उज्ज्वल यश संपादन केलं आहे। विशेष म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्गातून ती संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम आली असून जनरल मेरिटमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून तिने कडा शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याचं नाव राज्यभर उज्ज्वल केलं आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर मुद्राने हे यश संपादन केलं। तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुद्राने आपल्या मेहनतीच्या बळावर यशाचं शिखर गाठले। तिच्या यशाबद्दल माजी आमदार भीमरावजी धोंडे तसेच युवा नेते अजय धोंडे यांनी विशेष कौतुक केले। मुद्राचे वडील प्राध्यापक मल्हारी जाधव यांनी या यशाचे श्रेय शिक्षक, विद्यालय आणि मार्गदर्शकांना देत भीमरावजी धोंडे व अजय धोंडे यांचे आभार मानले। यावेळी बोलताना कुमारी मुद्रा जाधव म्हणाली, आजच्या तरुणांनी सोशल मीडियामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे। मोबाईल आणि सोशल मीडिया या काही वेळेपुरते आकर्षण देतात, पण शिक्षण आयुष्य घडवते। नियमित अभ्यास, आईवडिलांचे आशीर्वाद आणि शिक्षकांचं मार्गदर्शन यामुळेच मला हे यश मिळाले। मुद्राच्या या यशाबद्दल कडा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातून तिचं अभिनंदन होत आहे। नेमकं काय म्हणाली मुद्रा, पहा सविस्तर। झुंज मराठीसाठी संदीप जाधव, कडा, आष्टी। नमस्कार, माझं नाव मुद्रा मल्हारी जाधव। मी श्रीराम विद्यालय कडा येथे शिक्षण घेत होते। मला 10वीच्या परीक्षेत 99.60% मिळाले आहेत। मी महाराष्ट्र राज्यातून दुसरी आले आहे आणि मार्गस्वर्गामध्ये पहिली आले आहे। तुला जे यश मिळालं याच्या मागे श्रेय कोणाचं आहे? याच्या मागे श्रेय खरं तर माझे आई वडील व गुरुजन यांच्यामुळे मिळालं आहे। मला गुरुजन जे शिकवत होते त्यांनी खूप सपोर्ट केला, आई वडिलांनी पण खूप सपोर्ट केला। मी जेव्हा पण खेळायला वगैरे जायचे ना, तेव्हा माझी आई मला खूप खवळत होती की अभ्यास कर वगैरे, आणि जेव्हा पण कधी मोबाईल वगैरे घेतला तर खूप ओरडत होते घरचे। खरा अभ्यास तर पुस्तकातूनच होता असे माझे घरचे खूप सांगत होते मला। मी झुंज मराठी या चॅनल माध्यमातून तुम्हाला हे सांगत आहे की सोशल मीडिया पासून लांब राहा आणि पुस्तकच हा खरा गुरु आहे। पुस्तकच वापरा जास्त। पुन्हा एकदा मी सर्वांचा आभार मानते। धन्यवाद। मी प्राध्यापक डॉक्टर मल्हारी जाधव, ही माझी मुलगी मुद्रा जाधव ही महाराष्ट्र राज्यामधून आत्ता झालेल्या 10वीच्या परीक्षेमध्ये राज्यातून द्वितीय व मागासवर्गीय मधून प्रथम आलेली आहे। तिला 99.60% मिळालेले आहेत। तर तिच्याबद्दल सांगायचं जर म्हणलं तर ती मुळातच स्वतःहून हुशार आहे आणि तिला कुठलीही ह्या पद्धतीचं मला सांगण्याची गरज पडली नाही। शक्यतो बाहेर खेळायला वगैरे गेली किंवा काही मोबाईलचा वापर करायला लागली तर आम्ही तिला थोडंसं म्हणायचो, बाबा मोबाईल हे आत्ताचा तुझा जो टायमिंग आहे तो अभ्यासाचा आहे, पुढचं भविष्य ह्याच वेळेमध्ये घडलं जातं आणि नंतर या वेळेत जर तुम्ही अभ्यास केला तर भविष्यभर तुम्हाला कुणाकडं झुकण्याची गरज पडत नाही। जो बाबासाहेबांनी जो संदेश दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर प्रथम तुम्ही शिका, नंतर संघटित व्हा आणि नंतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये संघर्ष येईल त्यावेळेस तुम्ही यशस्वी होऊ शकता। पण याच्या मागचं मूळ गमक म्हणजे शिक्षण घेतल्याशिवाय यश मिळत नाही आणि आता ती त्या पायरीवर आहे की शिकत आहे आणि या शिक्षणातून तिने आता तिचा नंबर मिळवलेला आहे। भविष्यात ती असंच यशस्वी होण्याचा प्रयत्न करीन आणि आमच्या तिच्याकडून ह्याच अपेक्षा आहे, भविष्यात आपलं कुटुंबाचं नाव मोठं करावं आणि शिक्षणातूनच करावं, एवढंच मी बोलतो। तसेच या तालुक्याचे भाग्यविधाते, शेतकऱ्यांचे नेते माननीय भीमरावजी धोंडे साहेब यांनी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ याची स्थापना केली।
या शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेमधून अनेक विद्यार्थी या तालुक्यातून घडलेले आहेत. दरवर्षी या शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळातून 40,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शेतकरी शिक्षण मंडळाचे कड्यामध्ये श्रीराम माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयामध्ये माझी मुलगी शिक्षण घेत होती. या विद्यालयाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे दर महिन्याला या विद्यालयाची तपासणी प्रशासकीय अधिकारी करतात. तर विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना विचारतात, तुमचा सिलेबस किती झाला, काय अडचण आहे का, शिक्षक कसे शिकवतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांची चौकशी केल्यानंतर त्याच्यावर प्रशासकीय अधिकारी बैठक घेऊन काय काय कमी पडते ते मुलांना देण्याचा प्रयत्न करतात. आणि ह्या सर्वांवर लक्ष आमचे भाग्यविधाते किंवा या तालुक्याचे नेते माननीय भीमरावजी धोंडे साहेब हे शाळेवर अत्यंत बारकाईने लक्ष देऊन असतात. म्हणून ही संस्था आता महाराष्ट्रभर नाव करत आहे. मी साहेबांचे मनापासून आभार मानतो, कारण गोरगरीब लेकरांना हे शैक्षणिक दार खुलं करून दिलं आहे. त्याच्याबद्दल मी साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. मी झुंज मराठी या चॅनलद्वारे नवतरुणांना असं आवाहन करतो की मोबाईल पासून दूर राहा, सोशल मीडिया पासून दूर राहा. जोपर्यंत तुम्ही जीवनात यशस्वी होत नाही तोपर्यंत याचा वापर टाळा. सोशल मीडियाच तुम्ही यशस्वी झाल्यानंतर तुमचं नाव सोशल मीडियाच मोठं करील. यासाठी सोशल मीडियाचा वापर कमी करून तुम्ही अभ्यासावर लक्ष ठेवा आणि उंच भरारी घ्या. मी श्रीराम विद्यालयाचा प्राध्यापक म्हणून मी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो व चांगल्या ठिकाणी कॉलेजला ऍडमिशन घ्यावे असे जाहीर करतो.